राखी येते, पण भाऊ बहिणीच्या मनात अंतर किती. अगं सारिका, माझ्या चॉकलेटला हात लावू नकोस. आई, बघ ना, दादा माझं चॉकलेट खातोय. तू माझी पेन्सिल का घेतलीस? कारण ती माझीच आहे. 10 मिनिटात भांडणं आणि त्याच 10 मिनिटात पुन्हा एकत्र बसून खाणं. तेव्हा त्यांचं जग खूप छोटं होतं. त्या जगात एक मोठा भाऊ होता, एक लहान बहीण होती आणि दोघांमध्ये आई-बाबांचं घर होतं. दादा सारिकाला सतत त्रास द्यायचा, तिची वेणी ओढायचा, तिच्या वस्तू लपवायचा. पण बाहेरचा कोणी सारिकाला काही बोललं तर सगळ्यात आधी तिच्या बाजूने उभा राहायचा. आणि दादा आजारी पडला की सारिका स्वतःचं आवडतं खेळणं त्याच्या उशाशी ठेवायची. लवकर बरा हो दादा, आपण उद्या खेळणार आहोत. त्या दोघांना तेव्हा कुठे माहिती होतं की आयुष्य पुढे जाऊन त्यांच्यात इतकं मोठं अंतर उभं करणार आहे. वर्ष गेली, दादा मोठा झाला, शिक्षणासाठी शहरात गेला, नोकरी लागली, पगार वाढला, नवीन मित्र मिळाले, नवीन जग मिळालं. सारिकाचं लग्न झालं, ती दुसऱ्या घरात गेली. सुरुवातीला रोज फोन, सारिका काय करतेस, जेवलीस, आई काय म्हणते, माझं काम खूप आहे ग, पण रात्री बोलतो. रात्री फोन आला नाही. सारिका वाट पाहत राहिली. दुसऱ्या दिवशी फोन आला, काल खूप काम होतं, काही हरकत नाही दादा, ती सहज म्हणाली. पण त्या काही हरकत नाही मध्ये एक छोटीशी खंत जन्माला आली होती. काही महिन्यांनी सारिकेला माहेरी यायचं होतं. तिने दादाला फोन केला, दादा या रविवारी येतेय, तू घरी असशील ना? दादा म्हणाला, अगं रविवारला मी मित्रांसोबत बाहेर जाणार आहे, तू ये, आई बाबा आहेतच ना घरी. ती 2 सेकंद शांत झाली. हो आहेत ना. फोन ठेवला. पूर्वी दादा तिच्यासोबत बाजारात जाण्यासाठी मित्रांना नकार द्यायचा. आता सारिका आली तरी त्याला तिच्यासाठी वेळ नव्हता. हळूहळू फोन कमी झाले, मग बोलणं कमी झालं, मग फक्त सणापुरते फोन आणि मग फक्त व्हॉट्सअपवर एक मेसेज, हॅपी बर्थडे सारिका. सारिका तो मेसेज वाचायची, हसायची आणि फोन बाजूला ठेवायची. कारण तिला शुभेच्छा नको होत्या. तिला एकदा फक्त दादाचा आवाज ऐकायचा होता. सारिका कशी आहेस ग? इतकंच. पण नात्यांमध्ये अंतर अचानक निर्माण होत नाही. ते छोट्या छोट्या गोष्टींनी वाढत जातं. एक फोन न केल्याने, एकदा भेटायला न गेल्याने, नंतर बोलू म्हटल्याने, गैरसमज मनात ठेवून दिल्याने आणि सर्वात जास्त आपलं नातं आहेच, त्याला काय होणार या विचाराने. एकदा वडिलांची तब्येत बिघडली. सारिका धावत माहेरी आली. दादाही आला. दोघेही एकाच घरात होते, पण दोघांमध्ये बोलणं नव्हतं. आई स्वयंपाकघरातून दोघांकडे पाहत होती. तिला आठवलं, हेच दोघं लहानपणी एकाच ताटात जेवायचे, एकमेकांसाठी शेवटचा लाडू लपवून ठेवायचे. आज एकाच घरात असूनही दोघांना एकमेकांशी बोलायला शब्द उरले नव्हते. रात्री वडिलांच्या पलंगाजवळ आई बसली होती. आईने हळूच दादाला विचारलं, तू सारिकाशी बोलत का नाहीस? तो म्हणाला, आई तीच माझ्याशी नीट बोलत नाही. आईने काही उत्तर दिलं नाही. थोड्या वेळाने सारिकेला तोच प्रश्न विचारला, तू दादाशी बोलत का नाहीस? ती हसली, पण डोळ्यात पाणी आलं. आई, दादा मोठा झालाय. आई म्हणाली, म्हणजे? ती हळू आवाजात म्हणाली, त्याच्या आयुष्यात आता सगळ्यांसाठी वेळ आहे, पण माझ्यासाठी नाही. त्या रात्री दोघांनाही झोप आली नाही. दादा मोबाईलमध्ये जुने फोटो पाहत होता. एक फोटो समोर आला, लहानपणीचा. सारिका त्याच्या मागे उभी होती, दोघांच्या चेहऱ्यावर माती लागलेली. दादा हसत होता. सारिका त्याला मिठी मारून उभी होती. फोटोखाली आईने लिहिलं होतं, माझी दोन्ही मुलं, एकमेकांची ताकद. तो फोटो पाहताना दादाच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने सारिकाचा नंबर उघडला. काही क्षण फोन करायचा विचार केला, पण पुन्हा फोन ठेवला. उद्या बोलतो. दुसऱ्या खोलीत सारिकाही जागी होती. तिने दादाचा नंबर उघडला. तिच्या बोटांनी कॉलवर जायचा प्रयत्न केला, पण ती थांबली. त्याला कशाला त्रास द्यायचा? आणि फोन बाजूला ठेवला. दोघांनाही एकमेकांशी बोलायचं होतं. दोघांनाही एकमेकांची आठवण येत होती. दोघांनाही आपलं जुनं नातं परत हवं होतं.
पण दोघेही एका छोट्याशा गोष्टीची वाट पाहत होते. पहिला फोन समोरच्याने करावा. आणि कधी कधी नाती तुटत नाहीत, फक्त पहिला फोन कोण करणार याच्या हट्टात हरवून जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी सारिका निघायला लागली. दादा बाहेर उभा होता. ती म्हणाली, चल दादा. तो फक्त म्हणाला, काळजी घे सारिका. ती निघून गेली. गाडी काही अंतरावर गेल्यावर दादा अचानक घरात गेला. आईच्या देवघरात ठेवलेली जुनी राखी त्याच्या हातात आली. त्याला आठवलं, लहानपणी सारिका राखी बांधताना म्हणायची, दादा मला कधीच सोडू नकोस. आणि तो हसायचा, कधीच नाही. त्याच्या डोळ्यातून अश्रू आले, कारण त्याला अचानक जाणवलं, त्याने सारिकेचा हात सोडला नव्हता, पण तिच्या आयुष्यातून स्वतःची जागा मात्र हळूहळू रिकामी केली होती. त्या दिवशी त्याने सारिकाला फोन केला. फोन वाजत राहिला. एकदा, दोनदा. ती फोन उचलत नव्हती. तिसऱ्यांदा फोन केला. फोन उचलला. दोघेही काही क्षण शांत. शेवटी दादा म्हणाला, सारिका? ती म्हणाली, तो काही बोलू शकला नाही. फक्त एवढंच म्हणाला, मला माफ करशील? तिकडूनही शांतता. मग सारिकाचा आवाज आला, दादा मला तुझ्यावर राग नव्हता रे. मला फक्त माझा दादा हवा होता, जो हरवला होता. काही नाती तुटण्यासाठी मोठं कारण लागत नाही. फक्त वेळ न देणं पुरेसं असतं. पैसा महत्त्वाचा आहे, संसार महत्त्वाचा आहे, जबाबदाऱ्या महत्त्वाच्या आहेत. पण ज्यांनी आपल्या आयुष्यातील पहिली खेळणी, पहिली भांडणं, पहिली गुपितं आणि पहिलं बालपण आपल्यासोबत वाटलं, त्यांच्यासाठी नंतर वेळ देईन असं म्हणत राहू नका. कारण कधी कधी नंतर वेळ असतो, पण समोरची व्यक्ती नसते. या रक्षाबंधनाला फक्त दादाच्या मनगटावर राखी बांधून मोकळं होऊ नका. एक फोन करा, एक मिठी मारा, एकदा मनापासून विचारा, दादा खरंच सांग, तू आनंदी आहेस ना? आणि दादांनो, बहीण कितीही दूर गेली असली तरी तिच्यासाठी वेळ नक्की काढा. कारण बालपणीची नाती मोठेपणी जपावी लागतात. आणि शेवटी एवढंच, आपण मोठे झालो, पण आपलं नातंही मोठं झालं पाहिजे होतं, दूर नाही.